रामकृष्ण हरी सर्वांना. आजच्या दिवसाच्या माऊलींची सेवा मी चालू करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आपण याच्या आधी श्लोक 19 वाचले होते. आता तिथून पुढच्या माऊलींच्या प्राकृत भाषेतील 30 ओव्यांचे मी आता पठण करत आहे. न प्रविशेत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्तच्या प्रियं. स्थिरबुद्धीर सम्मूढो ब्रह्मवीत ब्रह्मणि स्थितः. तरी मृगचळाचे निपुरे जैसे ने लोटीचे का गिरीवरे. तैसे शुभाशुभी न विकरे पातला जो तोची तो निरुता. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. ब्रह्मस्पर्शेष्वस्वक्तात्मा विंध्यात्माग्नियत सुखम. सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमशुन्नते. जयापनपे सांडुनी कही इंद्रियाग्रामावरी येणे नाही. तो विषय न सेवी हे काही विचित्र तेथ येथ. सहजे स्वसुखाचे नियापारे सुरवाळले निअंतरे. रचिला मनवनी बाहिरे पाऊल न घली. सांगे कुमुदळाचे निताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे. तोच करू काही वळावळवंटे चुंबिता आहे. तैसे आत्मसुख उपायले जयासी आपण पाची फावले. तयाविषयी सहज सांडवले सांगो काही. एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके. या विषयाचे ने सुखे झकवती कवन. हेही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते. आद्यंतवंतः कौंतेय न ते शूरमते उदाहा. जिही आपण पे नाही देखिले तेची ही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंगका आळुंखले तृषात सेवी. ना तरी मृगी तृषा पिडते संभ्रमे विसरुनी जाते. मग तोय बुद्धी बरडते टाकून येती. तैसे आपण पे नाही दिठे ज्या ते स्वसुखाचे सदा खरांटे. त्यासीची विषय हे गोमटे आवडती. एरवी विषय काही हे सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे. तरी विद्युत स्फुरण का न पाहे जगा माझे. सांगे वात वर्षात पुधरे ऐसे अभ्रछायाची जरी सरे. तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेनता गावाया जल्पिजे. जैसे मोहुर का म्हणिजे विषय कंदाते. ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू. तैसा सुख प्रवाद उबरळू विषय कुहा. हे असो आगवी बोली सांग स्पा सर्पफणीची सावली. ते शीतल होईल केतुली मुषकासी. जैसा आमिष कवळू पांडवा मीनून सेवितमची बरवा. तैसे विषय संगू आगवा निभ्रांत जाणे. ही विरक्तांची ये दिठी जे निहाळी जे किरीटी. ते पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यतेची जाण दुःख. परी काय करीती मूर्ख न सेविते न सडे. ते अंतरनेनी ते बापुडे म्हणून अगत्य सेवेन घडे. सांगे पुय पंखीचे किडे काय जळसी घेती. तया दुःखचे जिवार. ते विषय कर्मेचे दरदूर. ते भोग जळा ते जलचर सांडती केवी. आणि दुःख यवनीची आहाती तया निरर्थका तरी नव्हती. जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणीचे कष्ट. हे विसावे निविन वाट वाहावी कवने. जरी विषयी विष सांडिजेल तरी महादोषी का वसिजेल. आणि संसारू हा शब्द नवेल लटिका जगी. म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले. जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा. तुझने कही या वाटा विसरून जाशी. पै या ते विरक्त पुरुष त्यजती का जैसे विष. निराशया तया दुःख धाविले नावडी. शक्नोती ती हेव यहा सोडून प्राक शरीरं विमोक्षणात्. कामक्रोधोद्भवं वेगं संयुक्त सहसुख सुखी नरः.
ज्ञानियाच्या हनठाई यांची मातुही किरणाही देही देह भावे जी स्ववश केले. जयांते बाह्याची भाष नेनजेची निशेष अंतरी सुख एका आखी परी ते वेग पेन भोगिजे. जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे ते तेथ विसरजे भोगिते पणही. भोगी अवस्था एक उटी ते अहंकाराचा असो लोटी मग सुखीसे घे आणठी गाडेपण. ती आलिंगन मेळी होय आपोआप कवळी तेथ जळे जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखेची उरे स्वरूपे सुरती ती. ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवनो आहे जाणते जे. तर आजच्या आपल्या भगवद्गीतेतील काही श्लोक आणि त्याच्या माऊलीच्या प्राकृत भाषेतील 30 ओव्या झाल्या आहेत. त्यांचा आता मी मराठीत अर्थ वाचत आहे. प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पाहू नये. अशी समदृष्टी ज्याची आहे तोच स्थिर बुद्धी मोहरहित ब्रह्मज्ञ व ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे. मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलत जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच ते ब्रह्म समज. बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समरस झालेला योगी अक्षय सुखाचा अनुभव घेतो. तो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावी आला येत नाही, म्हणजे इंद्रियांशी तादात्म्य करत नाही. तो विषय सेवन करीत नाही. यात आश्चर्य ते काय आहे? अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही, विषयाकडे प्रवृत्त होत नाही. सांग, कमळाच्या पाकळीच्या पत्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणाचे भोजन करतो तो वाळूचे कण चाटीत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला स्वतःचे आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला सहजच विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे? एरवी सहजच चांगला विचार करून पहा. या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात? विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग ते दुःखालाच कारण होतात, कारण त्यांना आदी आहे व अंत आहेत. हे कौंतया, ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममाण होत नाही. ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. अथवा तहानेने त्रस्त झालेली हरिणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोचतात. तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही? सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप का करावा? म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला बचनागाला मधुर म्हणावे त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती विषयाचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो. किंवा मृगजळाला जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ बडबड आहे. हे सर्व प्रतिपादन राहू दे. तूच सांग, सर्पाच्या फणीची सावली आहे ती उदराला कितपत शांत करणारी होईल बरी? अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेला आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळत नाही तेथपर्यंतच ठीक, त्याप्रमाणे विषयांच्या संघाची स्थिती आहे. हे तू निसंशय समज. विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख अर्जुना पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे घातक आहे असे समज. म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे हे समज. परंतु काय करतील मूर्ख? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालत नाही. ते बिचारे मूर्ख त्या विषयांच्या आतले स्वरूप जाणत नाही, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे अगस्त्य सेवन होते. तूच सांग,
पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय? त्या दुःखी लोकांना दुःखद जीवन होऊन राहिलेले असते. ते विषय चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी माझे विषयोपभोगरूपी पाण्याला कसे टिकतील? शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय? अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा? जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषास राहावयास जागा कुठे मिळेल? आणि मग या जगामध्ये संसार हा शब्द खोटाच ठरणार नाही काय? म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व विद्याधिक हे खरे करून दाखवले. अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. कदाचित चुकून कधी त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांस जसे काही ते विषच आहेत असे समजून त्याचा त्याग करतात, कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांना दाखवलेले दुःखरूपी सुख त्यास आवडत नाही. इहलोकी मरणाच्या अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होईल. आत्मज्ञानाच्या ठिकाणी तर या दुःखरूपी विषयांची गोष्ट सुद्धा नाही, कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी वृत्ती आपल्या अधीन ठेवल्या आहेत. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयाची गोष्ट मुळीच जाणीत नाही. परंतु पक्षी जसे फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी भासते तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगता, भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर येथे भोगतेपणाही विसरले पाहिजे. म्हणजे हे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजे तद्रुपतेचे असते. त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ही स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगवेगळे दिसत नाही त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो, म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते. अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुख स्वरूपाने राहते अशी द्वैताची गोष्ट गेली. म्हणजे मग एक ऐक्य होते असे जर म्हणावे तर असे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोणाला उरला आहे? तर अच्छा 30 वाचून झालं आहे. याच्या पुढच्या 30 पुढे